फेस शेप नुसार कॉन्टोर कसं करायचं ह्या व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन येईन असं सांगितलं होतं की नाही, आणि इथे मी आले. तर तुमच्यासाठी ना कॉन्टोर कसं करायचं असतं, कॉन्टोर का करायचं असतं, कोणतं करायचं, कशाने कसं करायचं असतं, सगळं तुम्हाला झालंय सांगून. फक्त फेस शेप नुसार कसं करायचं ते सांग. सगळ्यात पहिल्यांदा फेस शेप काय असतो किंवा फेस शेप कसा ओळखायचा, माझा बाबा फेस शेप काय आहे हे कसं ओळखायचं हे पहिलं सांगते. म्हणजे कसं तुम्हाला आरामात समजून जाईल का कुठल्या फेस शेपने कुठलं कॉन्टोर करायचं आहे. फेस शेपच माहित नाही तर कसं कॉन्टोर करणार, कसं ब्लश करणार, कसं हायलायटर करणार, बरोबर ना. आधी फेस शेप ओळखून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा सांगते की फेस शेप कसा ओळखायचा. आपल्याकडे छोटीशी आरशी असते माहितीये, आपला आरसा किंवा तो आरसा कुठलाही असो, घ्यायचा समोर असा आरसा, आरशासमोर उभं राहायचं, स्केच पेन किंवा खडू काही असेल ना ते घ्यायचं आणि आरशावरती आपल्या चेहऱ्याचा मार्क काढायचा, सरळ सरळ मार्क काढायचा. ओके, तो मार्क बघायचा, बाजूला व्हायचा, तो मार्क आपल्या समोर ठेवायचा आणि हा व्हिडिओ सुरुवात करायचा. म्हणजे तुम्हाला आरामात समजणार की फेस शेप कशा प्रकारचा असतो. तर मी तुम्हाला सांगते की फेस शेप किती प्रकारचे असतात. फेस शेप असतात आपल्या 4 प्रकारचे: ओव्हल, राऊंड, स्क्वेअर आणि आपला हार्ड फेस शेप, जो की आयडियल फेस शेप असतो, भयानक सुंदर असतो. मला सगळ्यात जास्त जो आवडतो तो आपला हार्ड फेस शेप. सो त्यानंतर आता मी तुम्हाला सांगणार आहे की ओव्हल फेस शेप कसा ओळखायचा. तुम्ही ती आकृती काढून ठेवली असेल, तिला बघा. जर ती आकृती तुमची इथे जराशी निमुळती असेल, म्हणजे थोडीशी कमी असेल आणि इकडे थोडीशी जास्त असेल, हा चौडी असेल म्हणजे ही जरा जास्त असेल, ही रुंदीने जास्त असेल, ही जरा रुंदीने कमी असेल आणि ही रुंदीने कमी असेल, हे भाग, हा भाग रुंदीने कमी आहे, हा भाग रुंदीने कमी आहे, हा भाग रुंदीने जास्त आहे आणि अशी लांब आहे, तर तुमचा फेस शेप आहे ओव्हल फेस शेप. तुमचा हा फेस शेप खूप आयडियल फेस शेप आहे. खूप जणींचा असा असतो आणि भयानक सुंदर दिसतात. असं नाही की बाकीचे दिसत नाहीत, पण हे लोक त्यांच्याही पेक्षा सुंदर दिसतात. आता म्हणजे काय, तर त्या फेस शेपची ना लांबी जास्त असते आणि जी रुंदी आहे ती कमी असते. जसं की आपल्या कतरिना कैफ जी आहे ना, तिचा जो फेस शेप आहे सेम, त्याला म्हणतात ओव्हल फेस शेप. आता फेस शेप नंबर 2 म्हणजेच राऊंड फेस शेप. राऊंड फेस शेप कसा असतो, तर पूर्ण गोल चेहरा. आपल्याला ओळखताच येतो रे कोणाचा पण की हिचा चेहरा ना गोल आहे. जिचा चेहरा गोल आहे ना ती आहे आपली राऊंड फेस शेप वाली. म्हणजे काय, इथून मापा, इथून मापा, इथून मापा, इथून मापा, कुठूनही मापा, सेमच माप येणार. सेमच त्यांचं सेंटीमीटर काय कशाने मापताय ना ते सेमच येणार. तर त्यांचा फेस शेप आपल्याला राऊंड असतो. जसं की आपली कॉमेडियन भारती आहे ना, भारती सिंग, ती राऊंड फेस शेपची आहे. राणी मुखर्जी जी आहे ती राऊंड फेस शेपची आहे. आता त्यानंतर आपला येतो म्हणजे नंबर 3, तो म्हणजे आपला स्क्वेअर फेस शेप. आता स्क्वेअर फेस शेप कसा असतो तुम्हाला सांगते. म्हणजे त्याची ना इथून इथे सेम असतं, म्हणजे इथून असं असतं. म्हणजे आपला स्क्वेअर कसा असतो, असा असा असा, तसं. म्हणजे इथून इथे जी आहे ना, इथून इथे सेम आहे असं. म्हणजे ही जॉलाईन जी आहे ना ती थोडीशी वाईड असते, जास्त असते, मोठी असते आणि आपला ना जेवढा लांब चेहरा आहे तेवढा तो रुंद असतो. म्हणजे इथून एवढा जो आहे ना तेवढाच त्याचं माप इकडून इकडे पण आहे. मग तुमचा फेस शेप स्क्वेअर फेस शेप आहे. जसं की आपली करीना कपूर जी आहे ती आपल्या स्क्वेअर फेस शेप मध्ये येते. आता लास्ट म्हणजे हार्ड फेस शेप. आता हार्ड फेस शेप कसा असतो सांगते. जॉलाईन जी असते ना आपली जॉलाईन ती हार्ड असते. म्हणजे एकदम अशी छान अशी पॉइंटेड असते आणि सोबतच चिक्स ते पण खूप पॉइंटेड असतात. मग आपला फेस शेप आपण आपला जो आहे तो हार्ड फेस शेप म्हणू शकतो. जसं की असं हार्ड कसं आहे तसं आपलं असं एकदम पॉइंटेड आपलं आहे सगळं. खालचा पॉइंटेड भाग असतो ना त्याला म्हणतात आपल्याला हार्ड फेस शेप. असा हार्ड फेस शेप जर दीपिका पदुकोणचा आहे किंवा तापसी पन्नूचा आहे त्यांना म्हणतात हार्ड फेस शेप. तुम्ही ना बघू शकता तुमचा फेस शेप आरशावर जर काढले ना त्या चित्राला, किंवा ज्यांचा हिरोईनचं नाव सांगितलं त्यांना जाऊन बघा, त्यांचा फेस शेप बघा आणि तसं तुमचा आहे का बघा. सेम तुम्हाला समजला आपला फेस शेप. आता ओळखा तुमचा फेस शेप कोणता आहे. आता मी तुम्हाला सांगते, माझा इथे फेस शेप आहे राऊंड कडे, किंवा माझा पहिला फेस शेप ओव्हल होता पण आता राऊंड झाला. थोडीशी जाडी बरी झालीये ना मी, त्यामुळे माझा राऊंड कडे वळतोय, हळूहळू जातोय, माझा राऊंड कडे वळतोय. ओके, तर आता मी थोडंसं ओव्हल राऊंडच म्हणते आणि मी माझ्याप्रमाणे माझं जे काही कॉन्टोरिंग, ब्लश, हायलाइटिंग मी करते. आता बघूया ह्या फेस शेप नुसार आपल्याला आपलं कॉन्टोर कसं करायचं असतं. जर तुमचा फेस शेप हार्ड फेस शेप आहे, ओव्हल फेस शेप आहे, तर मी जसं दाखवलंय ना तुम्हाला नॉर्मली आपलं कॉन्टोर कसं करायचं असतं तसंच तुम्ही कॉन्टोर करू शकता.
पण जर तुमचा राऊंड फेस शेप आहे, स्क्वेअर फेस शेप आहे, तर त्यांना थोडंसं वेगळं असतं. ते तुम्हाला दाखवते. बाकी दोघांना सेम असतं. त्यामुळे राऊंड वाल्यांचं ह्या साईडला दाखवते आणि स्क्वेअर वाल्यांचं मी तुम्हाला ह्या साईडला दाखवते. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी मी ते काय केलंय माहितीये? इथे मी NYB ची ना ही माझ्याजवळ कॉन्टोरची स्टिक आहे. म्हणून स्टिक यासाठी आणली आहे तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी, डार्क जरा कलर येण्यासाठी. तुमचा जर स्क्वेअर फेस शेप असेल ना, तर रुंदीला जास्त असतो आणि त्याला आपण कमी करायचं असतं. म्हणजे असा इकडे जास्त असतो, हा उभा पण असतो आणि इकडे पण असतो. तर आपल्याला कमी करायचं असतं. ते कसं करायचं दाखवते. त्यासाठी तुम्हाला इथून इथे असं मारायचंय. हे बघा. आणि इथून इथे तुम्हाला असं मारायचंय. हे बघा. बस. आणि नाकाला जे आहे ते सगळ्यांचं सेम असतं. नाकाला तुम्हाला करून घ्यायचं असतं. ते सगळ्यांचं सेम आहे, त्यामुळे त्याला काही करायचं नाही. हे झालं तुमचं स्क्वेअर फेस शेपचं. आता राऊंड फेस शेप जर तुमचा असेल तर कसं करायचं? हे तुम्हाला असं करायचंय. त्यानंतर तुम्हाला इथून इथे असं आणायचंय आणि हे इथे असं आणल्यावरती असा हा असं करायचंय. दिसलं? आता मी तर खूप डार्क केलंय ह्यासाठी कारण तुम्हाला दिसावं म्हणून. हे झालं राऊंड वाल्यांचं, इथे मारायचंय आणि हे झालं आपल्या स्क्वेअर वाल्यांचं, इथे असं आणि इथे असं. आता ह्याला तुम्हाला ब्लेंड करून घ्यायचंय. ब्लेंड करून दाखवते कसं वाटतं, ह्या साईड कसा वाटतो आणि हा साईड कसा वाटतोय. घ्यायचा ब्रश आणि ब्लेंड करायचं. हळूहळू करा ब्लेंड. गोल गोल जास्त फिरवलं ना तर जास्त छान दिसेल ते. राऊंड वाले काय करतात सांगू? हा आपला जो फेस शेप आहे ना, हा आपण स्क्वेअर घेतलाय. स्क्वेअर वाले काय करणार? आपला जो रुंदी आहे ती कमी दाखवायची, म्हणून आपल्याला असं करायचं असतं. बघा कसं दिसतंय. आणि जे राऊंड वाले आहेत ना, त्यांना काय करायचं असतं? लांबी जरा दाखवायची असते, कारण गोल असतो चेहरा पूर्ण. जरा लांबी दाखवायची, लांबीला दाखवायचा असतो फेस आपला, म्हणून ते लोक असा करतात. हे बघा, वेगळाच वाटतोय चेहरा, बरोबर? आणि नाकाला सगळ्यांना सेमच करायचं असतं. आता तुम्हाला मी दाखवते हा चेहरा बघा, एकदम शार्प वाटतोय ना, पॉइंटेड एकदम. आणि हा बघा, दोन्ही एकत्र बघा. इकडे वेगळं वाटतंय ना जरा, म्हणजे गाल असे आतमध्ये गेल्यासारखे आणि इकडे वेगळं वाटतंय की नाही? समजलं तुम्हाला? सो अशा प्रकारे तुम्हाला कॉन्टोर करायचं आहे. एवढं सोपं आहे. जर काही समजलं नाही तरी मला कॉमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला व्यवस्थित सांगू शकते. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वळूया. तुम्हाला ब्लश शिकवते, हायलायटर शिकवते, कसं फेस शेप नुसार करायचं. म्हणजे तुम्ही आधी फेस शेप शिकून घ्या, म्हणजे तुम्हाला ते पण समजेल. आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय, लव्ह यू ऑल.